टाइम काय आहे की जे पण रिपीट झालेले कॅरेक्टर आहे त्यांना काउंट करा. काय आहे स्ट्रिंग मध्ये. आता तुम्हाला जर समजा हार्ड एक्झाम्पल द्यायचं असेल कोणाला, तर ते काय म्हणू शकतात की जे पण रिपीट झालेले वर्ड्स आहेत, कॅरेक्टर्स आहेत, त्यांना काउंट करा. स्ट्रिंग तुम्हाला एक अशी देऊन टाकेल एबीसीडी वाली, आणि याच्यातून कॅरेक्टर कोणते कोणते रिपीट झाले ते काउंट करा असे ते सांगू शकतात, किती वेळा झाली. हे पण सिनेरिओ असू शकतो. ठीक आहे. तर मी पहिले प्रोग्राम करतो, त्याच्यानंतर मी एक्सप्लेन करतो. ठीक आहे. ए बी सी डी एफ ठीक आहे. हॅश मॅप आपण डिक्लेअर करू पहिलेच. नेस्टेड नाही, आपण कॅरेक्टर आहेत ना. मॅप करू.
ओके, इथपर्यंत काय केलं आपण नॉर्मल एक अजून आहे प्रोग्राम, आपण एक नॉर्मल स्ट्रिंग डिक्लेअर केली, जे पण आपल्याला फक्त कॅरेक्टर बघायचे होते की किती रिपीट होत आहेत. ठीक आहे. त्यानंतर काय हॅशमॅप डिक्लेअर केला, कारण आपल्याला कॅरेक्टर आयडेंटिफाय करायचं, तर एक कॅरेक्टर दिलं आणि इंटिजर किती वेळा ते रिपीट होत आहे त्यासाठी एक की मध्ये कॅरेक्टर दिलं, व्हॅल्यू मध्ये इंटिजर दिलं. ओके. मग एक फॉर लूप डिक्लेअर केला, कुठपर्यंत कॅरेक्टरची कंडिशन कुठपर्यंत आहे त्याची, जेवढे कॅरेक्टर आहे तेवढ्या वेळा ते इटरेट होणार. जितके कॅरेक्टर आहे तितके वेळा ते इटरेट होणार. त्यानंतर एक जस्ट आपण बघतो इंडेक्सवर कुठला कुठला कॅरेक्टर आहे, कॅरेक्टर ऍट या फंक्शनने 0 वर कुठला आहे. ठीक आहे. मग काय केलं आपण, एक इफ एल्स ची कंडिशन दिली. इफ एल्स ची कंडिशन दिली म्हणजे काय, आपण काय म्हणतोय, जर मॅप मध्ये ही कॅरेक्टर व्हॅल्यू मॅप डॉट कंटेन्स कॅरेक्टर व्हॅल्यू, जर कॅरेक्टर व्हॅल्यू जर असेल, ठीक आहे, तर काय करा, याला इग्नोर करा. कायला, याला असेल तर यामध्ये जा, नसेल तर काय म्हणतो, मॅप मध्ये कॅरेक्टर व्हॅल्यू टाका आणि त्याला जस्ट एक इंटिजर पास करून टाका. म्हणजे समजा एक व्हॅल्यू पास करून टाका. सगळ्यात पहिले तर मॅप मध्ये काही आहे का, आहे का मॅप मध्ये काही आहे का, मॅप एम्प्टी आहे, बरोबर. हो सर. तर काय होईल, सगळ्यात पहिले काय होणार, जेवढ्या पण व्हॅल्यूज येत आहेत तेवढ्या सगळ्यात पहिले मॅप मध्ये ऍड होणार, ए बी सी डी जेवढ्या पण आहे. आणि जशा त्याला दिसल्या की मॅप मध्ये ऑलरेडी ही व्हॅल्यू आहे, तर काय होणार, मॅप मध्ये जाणार, ते कॅरेक्टरची व्हॅल्यू तिथेच असणार, कॅरेक्टर जे पण आहे. ठीक आहे, जसं की ए असेल तर ए, मॅप डॉट गेट ते कॅरेक्टर आणि +1, म्हणजे काय, त्याच्यामध्ये +1 ऍड होत जाणार. एक मिनिट, मला दुसरा कॉल आला. हॅलो, बोला. हो. हम्म. हो, मी क्लासमध्ये होतो, तुम्हाला कॉल करतो क्लास झाला. हो. ओके, इथपर्यंत समजलं का कसं होणार. हॅलो, काय केलं एक्झॅक्टली मी. हो सर. ठीक आहे, नंतर मग आपल्याला काय करायचं एक्झॅक्टली, याला प्रिंट करायचं. आपण काय करू, मॅप डॉट की सेट हे फंक्शन कॉल करू. ठीक आहे, त्याला स्टोअर करू एका याच्यामध्ये. याचं फंक्शन आहे हा सेट ऑफ कॅरेक्टर, म्हणजे सेट ऑफ जे पण तुम्ही आहे कॅरेक्टर स्ट्रिंग जे पण आहे ते रिटर्न करा. ठीक आहे, तर आपल्याला माहित आहे आता की सेटला कसं प्रिंट करायचं, माहित आहे, माहित आहे ना सगळ्यांना. हो सर. जसं की फॉर इच लावू आपण, ओपी कॅरेक्टर. ठीक आहे, तर 1 बाय 1 एक कॅरेक्टर. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण काय करू, एक स्पेस देऊन टाकू याला, किंवा काय करू, एक कॉमा देऊन टाकू सर प्लस की कॉल करावं लागेल आपल्याला, डॉट गेट. बघा,
आला किती वेळा रिपीट झाला ए 5 वेळा, बी किती वेळा झाला 2 वेळा, सी किती वेळा झाला 2 वेळा, एस किती वेळा झाला 3 वेळा, डी किती वेळा झालाय 5 वेळा, ई किती वेळा झालाय 1 वेळा, एफ किती वेळा झालाय 1 वेळा, एच किती वेळा झालाय 2 वेळा. दिसलं? सर एकदा समजावून सांगता का प्लीज? हो. काय करतोय आपण? सगळ्यात पहिले नॉर्मल एक स्ट्रिंग डिक्लेअर केली. आपल्याला काय रिपीटेड कॅरेक्टर्स किती आहेत याच्यामध्ये ते आपलं एम काय आहे की जेवढे वेळा रिपीट झाले कॅरेक्टर्स ते फाइंड आउट करायचे. एक्झॅक्टली जर ए जर जास्त वेळा रिपीट झाला तर आपल्याला ते फाइंड आउट करायचं. तर त्यासाठी आपण काय केलं, हॅश मॅप डिक्लेअर केला की एक त्याच्यामध्ये कीची व्हॅल्यू दिली कॅरेक्टर, की दिली कॅरेक्टर आणि व्हॅल्यू काय दिलं इंटिजर. आपण काय केलं मग एक लूप दिलं. लूप किती वेळा इटरेट होईल, जेवढी वेळा जेवढं तुमची स्ट्रिंग आहे. ठीक आहे, स्ट्रिंगची लेंथ. एक नॉर्मल लूप आपलं 0 पासून सुरू होत आहे. ठीक आहे, तर इथे काय होईल की ते कॅरेक्टर आयडेंटिफाय होतील की कुठले कुठले कॅरेक्टर आहे, इंडेक्स 0 वर कोणता कॅरेक्टर आहे. ठीक आहे, आता कॅरेक्टर व्हॅल्यू 1 बाय 1 पर्टिक्युलर आय 0 ला समजा इक्वल टू जेव्हा 0 असेल इथे तेव्हा काय होईल, कुठला कॅरेक्टर भेटेल त्याला ए भेटेल. बरोबर? हो सर. मग आय काय होऊन ए काय होऊन जाईल, इफ मध्ये जाईल. इफ मध्ये बघेल मॅप डॉट कंटेंट्स की कॅरेक्टर व्हॅल्यू. आता एक सांगा, मॅप मध्ये ए आहे का? नाही. नाही आहे. नाही आहे म्हणून काय झालं इथे, मॅप लोड झाला ए नी. मॅप मध्ये आपण काय केलं, व्हॅल्यू टाकली, जसं की पुट कॅरेक्टर व्हॅल्यू काय आहे ए आहे आणि त्याच्या समोर काय आहे 1, असं त्याला लोड करून टाकलं. ठीक आहे, तर काय सेकंड टाइम आपण काय बघतोय, कॅरेक्टर व्हॅल्यू सेकंड टाइम जसं लूप तुमचं इटरेट होईल आय इक्वल्स टू 1 त्या टाइमला काय पुन्हा काय भेटेल, ए भेटेल. तुम्हाला भेटेल ए. हो सर. सेकंड वर पण एच आहे. बरोबर? मग काय होईल इथे, मॅप कंटेंट्स की कॅरेक्टर व्हॅल्यू. आता इथे मॅप मध्ये आहे का ए? हो सर. आहे. त्यामुळे काय होईल, ते इफ मध्ये चाललं जाईल. मॅप पुट कॅरेक्टर व्हॅल्यू ए पुन्हा ए, मॅप डॉट गेट कॅरेक्टर व्हॅल्यू ए आहे, तर व्हॅल्यू काय आहे 1 आहे आपण इथं डिक्लेअर केलेली. बरोबर? हो सर. इथे काय कंडिशन येईल मग, +1 होऊन जाईल. हे तुमच्या कीज व्हॅल्यू मध्ये काय हे तसाच राहून जाईल आणि 1 +1 होऊन जाईल. सॉरी, म्हणजे किती, 2. हा 2. आता एक वेळेस अशाने काय होऊन जाईल, हे काय ऍडिशन होत चालत, जेवढे वेळा पण तुम्हाला कॅरेक्टर भेटतील ते ऍड होत जातील इथे. समजलं? हो सर. हा. त्यानंतर आपण जनरल एक काय याला प्रिंट केलं, जस्ट सेटला आपलं मॅपला काय केलं आपण, नॉर्मली इटरेटर काय केलं, मॅपची की सेट कॉल केली, काऊन तर त्याचा सेट ऑफ कॅरेक्टर रिटर्न टाइप आहे आणि आपल्याला सेटला प्रिंट करता येते. तर जसं की ओपी मध्ये तुमचं कीज पण आहे, व्हॅल्यूज पण आहे, तर त्या पेअर मध्ये आपण त्याला प्रिंट करून टाकलं सरळ सरळ. समजलं? हो सर. जेवढ्या लोकांना समजलं ठीक आहे, नाही समजलं लाईन टू लाईन पाठ करणे किंवा लिहून ठेवणे आणि चिपकून टाकणे. ठीक आहे, अशी ऍडवाइस मी देत नसतो, बट करणे. ठीक आहे, सहसा एवढा हार्ड क्वेश्चन विचारत नाहीत. इन केस जर विचारला तर आपल्याला आला पाहिजे. बट मला असं वाटतं सगळ्यांना समजायला पाहिजे, कारण की जवळपास सगळ्यांचं तेवढं लॉजिक डेव्हलप झालं आहे. झालाय ना?
हो सर. येस सर. किती लोक काहीच समजलं नाही त्यांना? ओके, चला, चांगलं वाटलं मला. ठीक आहे, घ्यायचा नेक्स्ट प्रोग्राम. हो सर. हो सर. हो सर. समजला ना हा? हो समजलं सर. आता आपण काय बघितलं? कॅरेक्टर बघितलं. आता जर तुम्हाला सांगितलं स्ट्रिंग रिपीटेटिंग काउंट करा. ठीक आहे, एखादा एक ठेवून घ्या. ओके, आता हे काय झालं? स्ट्रिंग झाली. पहिले काय होते? कॅरेक्टर होते, बरोबर. आता इथे काय झालं? काय झालं? मी पहिले प्रोग्राम करून टाकतो. आता काय स्ट्रिंग आहे आपल्याकडे आणि दुसरं काय आहे? इंटिजर. आपल्याला काउंट काढायचं आहे. चला मॅप शॉर्ट मध्ये करून टाकू.
आता लॉजिक सेमच आहे. सर फक्त STR आहे ना? STR 1 नाही याचे. काय म्हटले? सॉरी. STR 1 नाही आहे ना, STR आहे फक्त. हा ऍक्च्युली आपण याला सेव्ह केलं ना एमपी डॉट की सेट मध्ये ओके ओके. हो हो हो. व्हेरिएबल होतं. की सेट हा इथं इटरेटर आहे ना? हा म्हणू शकतो. बघा AB वन टाइम रिपीट झाला, ABC 2 टाइम, XYZ 3 टाइम, AABB 2 टाइम, CCDD 2 टाइम, ABCD 3 टाइम. तर ऍक्च्युली आपण इथे केलं काय ऍडव्हान्स मध्ये, आपण काय केलं फक्त या स्ट्रिंगला स्प्लिट केलं. ठीक आहे. आणि त्याला ऍक्च्युली हे स्प्लिट केल्यानंतर ते कशामध्ये स्टोअर होते, अरे मध्ये. स्प्लिट म्हणजे जिथे पण त्याला व्हाईट स्पेस दिसली तिथून ते काय करून टाकतो, कट करून एक एक अरे मध्ये एकंदरीत फिल करतो. ठीक आहे. आणि फिल केल्यानंतर आपण काय केलं, जस्ट त्याची लेंथ काढली अरेची. नॉर्मली आपण अरे जसं करतो लेंथ काढली आणि त्याला पुन्हा अरेला स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करून टाकलं. ठीक आहे. म्हणजे आपल्याला ABC असं कन्सिडर केलं त्यांनी की जसं की कुठली तरी एक व्हॅल्यू आहे. आता समजा अरेचा इंडेक्स 0 आहे, तर अरेच्या इंडेक्स 0 वर आहे ABC. अरेचा इंडेक्स 1 आहे, तर अरेच्या इंडेक्स 1 वर काय ABCD. समजलो? हो सर. ठीक आहे. एवढंच इथे चेंज आहे, बाकी काही चेंज नाही, बाकी सेम आहे आधीचा प्रोग्राम आहे. ठीक आहे. मग काय आपले तेच लॉजिक त्याचप्रमाणे आपण त्याला प्रिंट केलं. फक्त आपण इथं काय केलं, स्ट्रिंगला स्प्लिट केलं. जिथे पण आपल्याला व्हाईट स्पेस दिसेल त्याला काय म्हटलं, तिथे तू स्प्लिट कर. समजलं? स्प्लिट करून अरेच्या इंडेक्स वरती स्टोअर करून टाक. दिसत आहे ना स्क्वेअर ब्रॅकेट? स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे काय यूज केला आपण तिथे, कुठला डायमेन्शन आहे,
अरेचा हा 2 डायमेन्शन आहे ना? सिंगल डायमेन्शन. सिंगल डायमेन्शन सिंगल आहे सर. डायमेन्शनल आहे.